आजचे तरुण बिअर बार मध्ये भट्टीवर त्या ठिकाणी दारूच्या पडलेले दिसतात। लोक म्हणतात लग्नामध्ये अक्षता फेकतात, तांदूळाचं किती मोठं नुकसान होतं। तेव्हा त्यांना सांगावं ज्याच्या ओठावर मिशी आलेली नाही त्यालाही कोणत्या ब्रँडची दारू प्यायची हे कळते। ते तरुण बिअर बार मध्ये जाऊ जाऊ मरतात, त्यावेळेला आमच्या देशाचं नुकसान होत नाही। आज तर असा समज लोकांचा झालेला आहे, पतिव्रता स्त्रीने घड्यामध्ये मंगळसूत्र घालणं म्हणजे लोक त्याला काय म्हणायला लागले, अंधश्रद्धा म्हणायला लागले। पायामध्ये जोडवे घालणे याला लोक अंधश्रद्धा म्हणायला लागले। पूर्वीच्या आमच्या माता पाहता सर्व सुखाचे
केले कैसे कैसे देव दिले कैसे कैसे देव केले कैसे कैसे देव दिले कैसे कैसे उद्धरले अनायासे उद्धरले अनायासे उद्धरले अनायासे उद्धरले अनायासे उद्धरले अनायासे उद्धरले अनायासे ऐका नवल याची ठेवा ऐका नवल याची ठेवा नेनताई भक्ती भाव नेनताई भक्ती भाव कैलासासी नेला कैलासासी नेला भिल्ल पानेडी बैसला भिल्ल पानेडी बैसला ऐका नवल याची ठेवा ऐका नवल याची ठेवा नेनताई भक्ती भाव नेनताई भक्ती भाव पंखाच्या फडकारी पंखाच्या फडकारी उद्धरुनी नेली घारी उद्धरुनी नेली घारी ऐका नवल याची ठेवा ऐका नवल याची ठेवा नेनताई भक्ती भाव नेनताई भक्ती भाव दोरी पिंडी दिला पाव दोरी पिंडी दिला पाव त्याच्या पूजने धावे देव त्याच्या पूजने धावे देव ऐका नवल याची ठेवा ऐका नवल याची ठेवा नेनताई भक्ती भाव नेनताई भक्ती भाव तुका म्हणे भोळा तुका म्हणे भोळा स्वामी माझा हा भोवळा स्वामी माझा हा भोवळा ऐका नवल याची ठेवा ऐका नवल याची ठेवा
जपो निरंतर नाम तिहारा, अब नहीं छोड़ो तेरा द्वारा। राम भक्त मोहे शरण मिली जो, भवसागर से तार पवन सुत विनती वारंबार। पवन सुत विनती वारंबार। विठ्ठल देवे केले कैसे कैसे, उद्धरिले अनायासे। ऐका नवला याची ठेवा, नेनता ही भक्तिभाव। प्रस्तुत प्राप्त कीर्तन सेवेकरिता घेतलेला अभंग भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड झिजविणारे महान संत जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत तुकोबारायांचा इथे बसल्यापैकी कोणाच्याही जवळपास पाठांतर नसलेला सुंदर असा गोड आणि 6 चरणाचा अभंग महादेवाच्या भगवान खंडेश्वराच्या सेवेकरिता आज मी या ठिकाणी निवडलेला आहे। विठ्ठल अभंगाचं विस्तृत चिंतन करण्यापूर्वी अल्प असा परिहार देणं अगत्याचं आहे पण आणि नाही पण। कारण परक्या गावामध्ये गेलं तर परिचय करून देण्याची आवश्यकता असते, पण आपल्याच गावामध्ये आपला परिचय करून देण्याची काहीच आवश्यकता नाही आणि हे परम भाग्य आहे। कारण ज्या वेळेला प्रभू श्री रामचंद्रजी 14 वर्षाच्या वनवासामध्ये गेले होते ना, अयोध्येतून कुठल्या देवाची मूर्ती सोबत नेली नव्हती, लक्षात घ्या। अयोध्येमधून जात असताना कोणाला सोबत नेलं होतं हे आधी पाहिलं पाहिजे। तर एका कापडामध्ये मुठभर माती सोबत नेली होती, कुणी? रामचंद्र प्रभूने। त्यावेळेला आपल्या कपाळाला सुद्धा माती लावली। लक्ष्मणजी प्रश्न विचारतात, दादा 14 वर्ष वनवास आपल्याला भोगायचा आहे, 14 वर्ष मातीतच राहायचंय, मातीतच झोपायचंय, तिथेच बसून खायचंय आणि आज तुम्ही माती डोक्याला का लावताय? त्यावेळेला प्रभू श्री रामचंद्रजी सांगतात, लक्ष्मणा अरे ही माती म्हणजे सामान्य नाही, ही माती म्हणजे आपली जन्मभूमी आहे। आणि जन्मभूमीचं महत्व काय आहे महाराज? तर जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गर्यसी। आपली जन्मभूमी
ही स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ असते महाराज. म्हणून माझा परिचय इथे बसल्यापैकी कोणालाही देण्याची आवश्यकता नाही. जेव्हा मी या गावामध्ये होते, कदाचित जे मुलं जन्माला आलेले नाही, ज्यांनी मला कधीच पाहिलं नाही, कदाचित त्यांना ते मला ओळखत नसतील. पण इथे बसल्यापैकी मला सर्वात मोठं आश्चर्य कशाचं वाटलं माहितीये? कीर्तनं इथे पहिल्यांदाच होत आहेत असं काही नाही. मी या गावामध्ये असताना पण रोज कीर्तनं दरवर्षी या महाशिवरात्री महोत्सवाच्या निमित्ताने याच ठिकाणी कीर्तनं व्हायचे. पण तुम्हाला खरं सांगू, गावातल्या कीर्तनकाराच्या कीर्तनाला एवढी गर्दी मी पहिल्यांदाच पाहिली. हे पहिल्यांदाच पाहिली मी. आणि म्हणून माझा परिचय तुम्हाला देण्याची आवश्यकता अजिबात नाही. परंतु ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलोय तो कार्यक्रम म्हणजे महाशिवरात्री महोत्सव. आणि आपलं जे मंदिर आहे ना, हे खरोखर इतिहासामध्ये नोंद होण्यासारखं आहे. आपल्या गावाचं हे वैभव आहे, आपल्या गावाची ही श्रीमंती आहे. मी नेहमी सांगत असते, पैशाने श्रीमंत असलेले देश या जगाच्या पाठीवर तुम्हाला अनेक बघायला मिळतील. बरोबर आहे की नाही? पैशाने श्रीमंत असलेले देश या जगाच्या पाठीवर तुम्हाला अनेक ठिकाणी बघायला मिळतील. पण संस्काराची श्रीमंती ज्या देशात आहे तो देश आपला आहे, तो देश भारत आहे. आपल्या देशामध्ये संस्काराची श्रीमंती आहे महाराज. तुम्हाला पैशाने श्रीमंत असलेले देश मिळतील. म्हणूनच सिंधुताई सपकाळ म्हणायच्या, अरे भारत माता आपण हिला म्हणतो. एवढी सुंदर उपमा आपण हिला दिलेली आहे. भारत माता आपण म्हणून स्वीकारतो, उच्चारतो. आताही जर मी म्हटलं भारत माता की, हा मला वाटलं जय म्हणताय की नाही. आपण हिला भारत माता म्हणतो. सिंधुताई सपकाळ एक वाक्य फार चांगलं बोलायचं, मला फार आवडायचं ते वाक्य. सिंधुताई सपकाळ म्हणायच्या, भारत असा महान देश आहे, भारत असा पवित्र देश आहे की ज्या देशाला आपण मातेची उपमा देतो, नाहीतर अमेरिकेला कोणी मावशी म्हणून सुद्धा हाक मारत नाही. आणि त्या पावन देशाच्या भूमीमध्ये आज प्रत्येक भूमी ही तीर्थक्षेत्र बनलेली आहे. आज खंडेश्वराचं मंदिर जर आपल्या गावात नसतं ना, कुत्र्याने सुद्धा आपल्या गावाला विचारलं नसतं. आज अनेक खेड्यापाड्याचे लोक आपल्या गावामध्ये येतात, अनेक ठिकाणचे लोक येतात. नवे नवे आपल्या गावाची कीर्ती आपल्या गावापर्यंत सीमित नाही, या जगाच्या पाठीवर याची नोंद झाली पाहिजे. त्याकरिता हा भक्तीचा सोहळा, हा भक्तीचा ज्ञान यज्ञ हा आपण टिकून ठेवतोय, हे सर्वात मोठं आपलं परमभाग्य आहे. बघा, काही गोष्टी महाराज जीवनात भाग्यानेच मिळतात. काय भगवान खंडेश्वराची कृपा असावी की दरवर्षी महाशिवरात्रीची कथा माझी प्रगट दिनला सुरू होत असते. पण यावर्षी माझी महाशिवरात्रीची कथा उद्यापासून एक नाही 2-2 कथा, दिवसा वेगळ्या गावात, रात्री वेगळ्या गावात, दिवसा मराठीमध्ये, रात्री हिंदीमध्ये. हा एकच दिवस माझ्याकडे रिकामा होता आणि अचानक आमचे हरिभक्तीपरायण निलेश भाऊ इखार यांचा फोन आला. मी त्यांना सांगितलं, ठीक आहे, मी यायला तयार आहे. कदाचित त्या महादेवाची इच्छा असावी, त्या भगवान शिवशंकराची इच्छा असावी. बरं, शंकर कोणाला म्हणतात? शम म्हणजे सुख आणि कर म्हणजे करून देणारा. जो जीवनामध्ये सुखाची प्राप्ती करून देतो त्याला काय म्हणतात? काय म्हणतात? झोपल्या का काय? जाग्यात ना? ह्या प्रश्न मी तुम्हाला शेवटपर्यंत विचारेन. जर तुम्हाला झोप आलीच तर मला स्वरात सांगा हो, आणि झोप नाही आली ते पण मला स्वरातच सांगा नाही. कारण आपल्या गावामध्ये स्वर हा कणाकणामध्ये भरलेला आहे. का? वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी बाबांचं प्रार्थना मंदिर या ठिकाणी आहे. आणि आमच्यासारख्या बालकांना बालपणापासून सामुदायिक प्रार्थना आणि सामुदायिक ज्ञान या ठिकाणी ध्यान जे आम्हाला मिळालं, यामधूनच आम्ही काहीतरी मोठं जीवनामध्ये होऊ शकलो. म्हणून स्वर कणाकणात भरलेला आहे, ताल कणाकणात भरलेला आहे. महान भाग्यवान आहोत आपण की आपल्या गावामध्ये अनेक कीर्तनकार आहे, अनेक भागवतकार आहे. त्याच्यापेक्षा माझं महान भाग्य, आज ज्ञानाने श्रीमंत असलेली सर्व मंडळी माझ्या पाठीशी या ठिकाणी उभी आहे. आणि म्हणून आज हा कीर्तनाचा सोहळा आपल्याला आनंदाने या ठिकाणी ज्ञान यज्ञ जो आहे, हा दिवस तर दुसरा आहे पण कीर्तनाची सेवा पहिलीच आहे. परम भाग्य आहे माझं. काही काही गोष्टी जीवनात भाग्यानेच मिळतात. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भान्या पुनर्मही एतत्सर्वं पुनर्लभते
लभ्यम न शरीरम पुनः पुनः. आपल्याकडचं धन गेलं तरी आपण पुन्हा मिळवू शकतो. पुनर्वित्तम. मित्र जरी सोडून गेला तरी आपल्याला दुसऱ्याशी मैत्री करता येते. आणि वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी बाबा तर फारच सुंदर सांगतात, मैत्री जरूर तुम्हाला जीवनामध्ये करायची असेल ना तर कोणाशीही मैत्री करू नका. जो बिअर बारवर जाऊन बसतो त्याच्याशी मैत्री करू नका, कारण संगतीने होतो पंगतीचा लाभ. दारोड्याच्या संगतीत तुम्ही जाऊन बसा, तुम्ही कितीही मोठे वारकरी असा, तुम्ही कितीही मोठे भगवंताचे भक्त असा, लोक तुम्हाला दारोड्याच म्हणतील. पण एखादा दारोड्या संतांच्या संगतीत जर जाऊन बसला ना तर लोक त्याला पण संत मानायला लागतात. म्हणून संगत माणसाला जीवनामध्ये कशी असावी हे सर्वात महत्वाचं आहे. पुनर्वित्तम पुनर्मित्रम. मित्र कोणाला बनवावं जीवनामध्ये, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी बाबा फार गोड वर्णन करतात. जो सत्याविन शब्द ना बोले, जो सत्याविन शब्द ना बोले, सहजही कोणासी मित्रा कर मैत्री त्यासी. मित्रा कर मैत्री त्यासी. मित्रा कर मैत्री त्यासी. मित्रा कर मैत्री त्यासी. जो सत्याविना शब्द ना बोले, जो सत्याविना शब्द ना पैशाचा चुराडा करणारे लाखो मित्र तुम्हाला जीवनात मिळतील. कुठपर्यंत? पैसा जवळ आहे तोपर्यंत. ज्या दिवशी तुमच्याकडे पैसा राहणार नाही त्या दिवशी तुम्हाला कुठलाही मित्र या जगात राहणार नाही. म्हणून पैशाचा चुराडा करणारे लाखो मित्र जीवनामध्ये मिळतात, पण एक लक्षात घ्या, सलाह लेना भाई से चाहे वैर हो. आपला सख्खा भाऊ पक्का वैरी जरी असला, कठीण प्रसंगी आपल्या भावाला विचारलं पाहिजे, कारण आपल्या भावासारखा सल्लागार या जगामध्ये दुसरा कोणी असू शकत नाही. म्हणून मित्र सुद्धा जीवनामध्ये पुन्हा पुन्हा मिळतात. ज्या वेळेला सुभाषितकाराने हा श्लोक लिहिला ना त्याच्यामध्ये पुनर्भार्या पण लिहिलं. भार्या म्हणजे बायको. बायको जरी सोडून गेली तरी आधी दुसरी मिळायची, पण आता एकच मिळणं काय झालंय, कठीण झालंय महाराज. तेवढ्यात मुलीच्या अपेक्षा एवढ्या वाढलेल्या आहे. आज मुलीला सरकारी गाडीत बसायला नको, सरकारी शाळेत शिकायला नको, सरकारी दवाखान्यात उपचार नको, पण नवरा पाहिजे सरकारी. बरोबर आहे की नाही? नवरा सरकारी पाहिजे तेवढा. हा, बिना मायबापाचे पण मुलं चालतात. आता बिना मायबापाचे मुलं अनाथ आश्रमाशिवाय दुसऱ्या ठिकाणी कुठेच मिळत नाही. म्हणून मुलींच्या अपेक्षा वाढलेल्या आहे, मुलींच्या अपेक्षा भरपूर वाढलेल्या आहे. पण कधी कधी मुलींनी पण विचार करावा, अरे आपल्या बापाला एक घर बांधता बांधता त्याचं उभं आयुष्य खर्च झालं. बरोबर आहे ना? आपल्या बापाला एक घर उभारताना त्याचं उभं आयुष्य खर्च झालं, आणि 30 वर्षाचा मुलगा एकाच दिवशी आपले सगळे स्वप्न पूर्ण कसे करणार आहे? बरोबर आहे ना? आपल्या बापाला त्याचं आयुष्य सावरताना त्याचं संपूर्ण आयुष्य निघून गेलं, आणि तो परका मुलगा एकाच दिवसात आपलं आयुष्य कसं सावरणार आहे? म्हणून पहिले मिळायची दुसरी बायको आता मिळत नाही. म्हणून आहे त्या टिकवून ठेवा. एक तर मिळतच नाही, मिळाली तर टिकेल की नाही याची गॅरंटी नाही. म्हणून पुनर्भार्या असं मी म्हणणार नाही. पुनर्मही. भूमी जरी निघून गेली तरी भूमी सुद्धा आपल्याला पुन्हा पुन्हा मिळते, पण न शरीरम पुन्हा पुन्हा.
हा देह माणसाचा हा आम्हाला पुन्हा पुन्हा मिळत नाही. आणि हा संपूर्ण संसार जो आमच्या डोळ्यांनी आम्हाला दिसतोय ना महाराज, हा संसार जरी दुःखमय असला, संसार दुःख मूडा चहूकडे इंगाड, विश्रांती नाही कोठी रात्रंदिन तळमळ. मला सांगा, या संसारामध्ये जेवढे लोक आपल्याला डोळ्याने दिसत आहेत, या संसारामध्ये सुख आहे की दुःख आहे? बोला, संसारामध्ये सुख आहे की दुःख आहे? झोपल्या का काय? बरं मला एक सांगा, तुम्ही एवढ्या टेन्शन मध्ये का बसले? सगळ्यात पहिल्यांदा मला हे सांगा, तुम्ही टेन्शन मध्ये काय? एवढा डोक्यावर ताण? काही लोक महाराज कधीच हसत नाही. काही लोकांच्या चेहऱ्यावर 12ही महिने 12च वाजलेले असतात. त्यांना किती चांगलं सांगा, ते अजिबात हसणार नाही. 12ही महिने 12च वाजलेले असतात. बरं तुमचे या महिन्याचे पैसे आले नाहीत का? तसं काही असेल तर सांगा. एवढ्या टेन्शन मध्ये बसायचं नाही. जीवनाचा ताण कधीच घ्यायचा नाही महाराज. ज्याला चांगली हार्मोनियम वाजवता येते ना, तो पण ताणात आहे. ज्याला वाजवता येत नाही तो त्याच्याही पेक्षा ताणात आहे. ज्याला चांगला मृदुंग वाजवता येतो तोही ताणात आहे, आणि ज्याला काहीच वाजवता येत नाही तो त्याच्याही पेक्षा जास्त ताणात आहे. ज्याला चांगलं कीर्तन करता येतं तोही ताणात आहे, आणि ज्याला कीर्तन करताच येत नाही तो त्याच्याही पेक्षा ताणात आहे. ज्याचं लग्न झालं तोही ताणात आहे, ज्याचं होत नाही तो त्याच्याही पेक्षा ताणात आहे. बरोबर आहे की नाही? सगळेच ताणात आहे. पण मी एक तुम्हाला सांगेन, मी जर तुमच्या प्रत्येकाकडे केळीचं एक एक पान दिलं, मी सोबत नाही आणले आता, पण उदाहरण घ्या, मी तुमच्या सर्वांकडे एक एक केळीचं पान दिलं, तुम्हाला सुई धागा दिला, आणि तुम्हाला जर म्हटलं मला हे केळीचं पान तुम्ही शिवून दाखवा, शिवता येईल का? हा बघा, याला हो म्हणतात, याला नाही म्हणतात. हे अशी अशी मान हलवल्यावर याला काय म्हणतात? बरं आपल्याला देवाने तोंड पण दिलंय बोलायला, मान कोण हलवतं? हा, बैल. आपण बैल तर आहोत नाही. केळीचं पान जर मी तुम्हाला शिवायला दिलं, जेवढं शिवायला जाल तेवढं फाटत फाटत जाईल. लक्षात घ्या. या संसाराला तुम्ही कितीही सावरण्याचा प्रयत्न करा, या संसाराला तुम्ही कितीही शिवण्याचा प्रयत्न करा, जेवढं शिवायला जाल ना तेवढा फाटत फाटत जाईल. कारण संत बहिणाबाई चौधरी फार गोड वर्णन करतात. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळाते भाकर. अरे संसार संसार दोन जीवांचा विचार, जिथे सुखाला नकार आणि दुःखाला होकार. अरे संसार संसार खोटा कधी म्हणू नये, देवळाच्या कळसाला लोटा कधी म्हणू नये. अरे संसार संसार कप बशीच रे घर, बशी बसे आरामशीर कप फिरे गर गर. काही काही लोकांचे लाईट लवकर लागले, काही काही लोकांचे लागले नाही, उशिरा लागतील. काही काही लोकांचे कीर्तन संपेपर्यंतही लागणार. विठ्ठल विठ्ठल. बघा संसार असा आहे महाराज, दोघांनी मिळून तो सावरायचा असतो. पूर्वीच्या काळामध्ये लोकांच्या घरी फर्निचर नसायचे. ते कपबशा ठेवायला असं लोखंडाचं लहानसं काय असायचं? काय असायचं? महिला मंडळ. काय असायचं? घर असायचं. त्यामध्ये कप आतमध्ये ठेवलेले असायचे. आजूबाजूला उभे असलेले सगळेच बसून गेले. तर तुम्हाला पण निमंत्रण आहे कीर्तनात, बसून जा. मागच्या लोकांना पण निमंत्रण आहे. काही लोक मुद्दाम मागं बसतात. हा बघा, तुम्ही बघितल्याशिवाय होणारच नाही.
काही लोक मुद्दाम मागं बसतात. तुम्हाला माहितीये का? बरं वाटलं तर बसायचं, नाहीतर मागच्या मागं सटकाय नमः, सटकाय नमः. म्हणून कपा आतमध्ये बसलेले असायचे, बशा आतमध्ये बसलेल्या असायच्या आणि कपाचे कान असे बाहेर लटकवलेले असायचे. पाहुणे आले की कप फिरून यायचे, बिचारे गर 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 फिरायचे. बशा आतमध्ये आरामात बसलेल्या असायच्या. बशा आजही आरामातच आहे, बरोबर आहे की नाही? बशा आजही आरामातच आहे. जर शेती असेल आपल्या घरी, शेतामधलं उदाहरण सांगेल मी, कारण आपण सर्वसामान्य शेतकरी लोक आहोत. शेतामध्ये जर बी बियाणं पेरायचं असेल, घरामध्ये पैसा नाही, कर्ज काढायचंय, कोणाच्या नावावर काढणार? महिला मंडळ, कोणाच्या नावावर काढायचं? कपाच्या. वा वा, हुशार लोक आहात तुम्ही. बी बियाणं आणायला जाणार कोण? कपच. ओझे वाहणार कोण? कपच. शेतामध्ये बी बियाणं पेरायला जाणार कोण? कपच. अर्ध्या रात्री पीक उगवल्याच्या नंतर अर्ध्या रात्री पाणी द्यायला जाणार कोण? कपच. आणि मग पीक तयार झालं, काढून आणायला जाणार कोण? कपच. मार्केटमध्ये नेणार कोण? कपच. मग बशीचा फोन येतो, हॅलो कितीला गेलो? अगं 15 लाखाला गेलं. असं का? फार चांगलं गेलो. एक काम करा ना, तुमच्यासाठी एखादी सोन्याची अंगठी का करत नाही तुम्ही? अगं नाही नाही, मागल्या दिवाळीपासून तू म्हणालीस की मला 20 तोड्याचं काहीतरी करून पाहिजे, यावर्षी तुलाच. ती म्हणते नको, यंदा तरी तुमच्यासाठी करा ना. हिची इच्छा असते मलाच द्यावं, पण उगाच नाही, तुमच्यासाठी करा ना. तो म्हणतो नाही ग, फार मागल्या दिवाळीपासून तू माझ्या मागे लागलेली आहे, एक दिवस सुखाने तू जगू दे, यावर्षी तुलाच 20 तोड्याचा दागिना. ती म्हणते ठीक आहे, एवढीच तुमची इच्छा आहे तर द्या करून. बशी बसे आरामशीर, कप फिरे गर गर. तुम्ही पण दिवसभर गर गर फिरून आता इथे बसलेले आहात. विठ्ठल विठ्ठल. बरं, बहिणाबाई चौधरी आणखी म्हणायच्या बघा, आज या जगामध्ये कितीतरी लोक इंजिनियर झालेले आहेत, बरोबर आहे की नाही? कॉप्या करून पास होऊन कितीतरी लोक इंजिनियर झालेले आहे. एवढे मोठे स्लॅबचे घर बांधलेले, पाऊस लागला की त्या ठिकाणी स्लॅबचे घर सुद्धा टप 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 घडायला लागतात. पण या जगामधले पहिली इंजिनियर कोण आहे असं जर मी तुम्हाला विचारलं, कोण सांगेल? या जगामधली पहिली इंजिनियर कोण आहे? हा, ज्याला उत्तर आलं त्याला 1001 रुपये बक्षीस आयोजकांकडून, माझ्याकडून नाही बरं. चिमणी नाही, सुगरण. या जगातली पहिली इंजिनियर आहे सुगरण. तुम्ही म्हणाल कसं? सुगरण एक सुंदर खोपा विणत असते, बरोबर आहे की नाही? ती सुगरण तो खोपा इतका सुंदर विणते, इतका सुंदर विणते, मुसळधार पाऊस येऊ द्या, सुगरणीच्या खोप्यात थेंबभर सुद्धा पाणी गळत नाही. म्हणून बहिणाबाई चौधरी म्हणायच्या, अरे खोप्या मंदी खोपा सुगरणीचा चांगला, अरे खोप्या मंदी खोपा सुगरणीचा चांगला. देखा पिलासाठी तीन झोका झाडाले टांगला, तिची उलुशीच चोच तेच दात तेच ओठ, तुले दिले रे देवान 2 हात 10 बोट. अरे खोप्या मंदी खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तीन झोका झाडाले टांगला. या एवढ्या मोठ्या पृथ्वीवर सुंदर 2 हात, सुंदर 2 पाय, 2 कान, 2 नाक, बरोबर आहे ना? हे लक्ष तुमचं? 2 नाक म्हटलं तरी होच म्हणतात. एवढं सुंदर शरीर आम्हाला भगवंतानी दिलं, पण सांगू तुम्हाला, माणसासारखा दुःखी या जगात दुसरा कुणीच
नाही. आणि पाखरं, चिमण्या, सुगरण त्यांना हातपाय हे वेगळे नाही. तिची उलुशीच चोच, तेच दात, तेच ओठ, तुले दिले रे देवानं 2 हात 10 बोट. पण कष्ट करायची आमची तयारी नाही. आम्हाला असं देगा हरी पलंगावरी. आणि मग तिथं संतांचं प्रमाण लावायचं. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. काहीच करायचं नाही, ठेविले अनंते तैसेची म्हणायचं. बघा एवढी माणसाची धावपळ चाललेली आहे या जीवनामध्ये. ही धडपड कशाकरिता चाललेली आहे? आपल्याला सुख प्राप्त व्हावं याकरिता. वंदनीय महाराज म्हणतात, धडपड ही सगळी जीवनाची, उरली थोडी वेळ वयाची. तुकड्या सुख प्राप्त व्हावं म्हणूनच आमची धडपड चाललेली आहे हे निश्चित आहे. पण सुख कशात आहे हे आम्हाला कळालं नाही. मी नेहमी सांगत असते, पुरुषांचं सुख वेगळ्या गोष्टीत आहे आणि आमच्या महिला मंडळीचं सुख वेगळ्या गोष्टीत आहे. तुमचं सुख 2 गोष्टीत आहे आणि आमचं सुख 2 गोष्टीत आहे. तुम्हाला 2 गोष्टी फार आवडतात. तुम्हाला कागद फार आवडतात, बरोबर आहे की नाही? हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. तुम्हाला कागद फार आवडतात. कागद म्हणजे पहिला कागद म्हणजे बघा बरं किती हुशार आहेत लोक. असं असं केल्याबरोबर पैसा म्हणाले. आज माणसाची परिस्थिती अशी आहे महाराज, देवपूजा करत असताना जेवढं चित्त एकाग्र होत नाही ना, तेवढं पैसे मोजताना मात्र नक्की एकाग्र झाल्याशिवाय राहत नाही. सगळ्यात पहिलं सुख आहे आपलं पैशामध्ये. मी म्हणते तुम्ही एवढा पैसा कमावा, एवढा पैसा तुम्ही कमवा, उभ्या आयुष्यात तुमच्या बँकेत 100 कोटी तरी जमा असले पाहिजे. जास्त झाले का? मला काही बोलायला पैसे पडत नाही. 100 कोटी तरी तुमच्या बँकेत जमा असले पाहिजे. पण मरायच्या आधी मृत्यूपत्र तयार करा आणि त्या मृत्यूपत्रामध्ये लिहून ठेवा, बेटा एकुलता एक मुलगा तू माझा आहेस, 100 कोटी बँकेत जमा आहे, आजच 99 कोटी तुझ्या नावावर करतो. पण ज्या दिवशी मी मरेन ना, 1 कोटीच्या 1 लाखाच्या गड्ड्या बनवून माझ्या मढ्याच्या भोवती अशा गोलगोल ठेवेल ना तुमची मुलं. काय विश्वास आहे तुम्हाला? वा. नाही ठेवणार मग कमावता कोणासाठी? 99 कोटी जर मुलाला दिल्यावर 1 कोटी तुमच्या जवळ मुलं देऊ शकत नाही. अरे आपल्या कपाळाला शेवटचा 1 रुपया जो लागतो ना, तोही तुमच्या मुलाच्या खिशातला नसतो, लक्षात घ्या. तोही दुसऱ्या कोणाच्या खिशातला तरी असेल. मग ज्या पैशाने आम्हाला सुख दिलं नाही, त्या पैशात आम्ही सुख शोधायला लागलो. तो 1 रुपया सुद्धा आमच्या सोबत येत नाही. दुसरे कागद तुम्हाला आवडतात 7/12. 7/12वर तुमचं एवढं प्रेम आहे. काही काही लोक इतके अभिमानानं सांगतात, महाराज या निंबापासून त्या निंबापर्यंत अख्खी जमीन या पठ्ठ्याची आहे. ती मायभूमी हसत असते. अरे तुझा आजाई हेच म्हणत होता, तुझा पंजाई हेच म्हणत होता, तुझा बापही हे आजच तुझ्या नावावर करतो. उरलेले 24 तोडे माझ्या मुलीला दे आणि 1 तोडा उरलेला मी मेल्यावर माझ्या गड्यात घालेल ना तुमच्या सुना? नाही घालणार. अशा कशा सुना करून आणल्या मग तुम्ही?
25 तोडे दिल्यावर एक तोडा घालणार नाही. अरे एक फुटका मनी शोधून काढतील तुमच्या तोंडात टाकायला. म्हणून ज्या पैशाने आम्हाला सुख दिलं नाही त्या पैशात आम्ही सुख शोधायला लागलो. ज्या सोन्याने आम्हाला सुख दिलं नाही ते सोनं आम्हाला सुख देऊ शकत नाही. कारण सज धज कर जिस दिन मौत की, सज धज कर जिस दिन मौत की, शहजादी आएगी, शहजादी आएगी, न सोना काम आएगा ना चांदी आएगी, ना 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 सोना काम आएगा ना चांदी आएगी. सज धज कर जिस दिन मौत की, शहजादी आएगी, शहजादी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी, ना 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 सोना काम आएगा ना चांदी आएगी. सज धज कर जिस दिन मौत की, शहजादी आएगी, न सोना काम आएगा न चांदी आएगी. इथून काही वर्षापूर्वी इथे काहीतरी लोक येत असावेत, ते बसत असावे, त्यांनी कथा कीर्तन ऐकलेले असावे. आज ते आपल्यामध्ये राहिले का? नाही. कारण सज धज कर जिस दिन मौत की, शहजादी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी. त्याच्यामध्ये सुख शोधायला लागलो पण त्याच्यामध्येही सुख नाही. सुख खरं जर मिळवायचं असेल, सुखाची प्राप्ती करून देणारे आहे भगवान शिवशंकर भोलेनाथ. मी मगाशी सांगितलं, शम म्हणजे सुख, कर म्हणजे करून देणारा, सुखाची प्राप्ती करून देणारा. बरं मला सांगा, महादेवाच्या मंदिरात गेल्यावर तुम्ही टाळ्या वाजवता, किती वेळा वाजवता? 3 वेळा. इकडे किती वेळा वाजवता? 4 वेळा, 3 वेळा. सगळे 3 वालेच आहेत का? हात उंच करा. 3 वाले. बरं 4 वाले हात उंच करा. 5 वाले करा. जे वाजवतच नाही ते तरी हात वर करा. काही लोक कोणत्याच पार्टीत नसतात महाराज. जिधर दम उधर हम. पैसे दुसऱ्याचे खातात, निवडून दुसऱ्यालाच देतात. आपणच दिलं होतं बरं. काही लोक अपक्ष उमेदवार असतात, ते कोणत्याच पार्टीत बसत. काही लोकांचं खुर्चीवर एवढं प्रेम आहे, खुर्चीवर एवढं. आता खुर्चीवाल्यांकडे बघू नका बरं. काही लोकांचं खुर्चीवर एवढं प्रेम आहे की उठायचं असेल तरी खुर्ची सोबत घेऊन उठण्याची पद्धत आहे. म्हणून सुखाची प्राप्ती करून देणारे आहे भगवान शिवशंकर भोलेनाथ. बरं महादेवाच्या मंदिरात गेल्यावर आपण काय म्हणत असतो? हर हर. जोरात म्हणा, हर हर. बाकीच्यांनी हात घरी ठेवलेत का? हात उंच घ्या. हर हर. अरे थोडं जोरात म्हणा. वाटलं पाहिजे नांदगाव खंडेश्वर मध्ये कीर्तन चाललेलं आहे. कमीत कमी या खेड्यापाड्याने तरी आवाज गेला पाहिजे आपला. हर हर. वा वा, एवढं शांत वाटलं. आता जीवात जीव आला माझा. हर हर महादेव. हर हर महादेवचा अर्थ माहिती आहे का तुम्हाला? आपण म्हणायचं म्हणून म्हणतो पण अर्थ समजून घ्या. हर म्हणजे हरवून घेणे. मग किती वेळा म्हणतो आपण हर हर महादेव. हे महादेवा, आमच्या जीवनातले दुःख हरवून घे, हरवून घे महादेवा. म्हणून हर हर महादेव. तो भगवान शंकर आपल्या जीवनातले दुःख हरवून घेणारे. नवे नवे महादेव पहिले वैष्णव आहे. या जगातले पहिले वैष्णव कोण? एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. नवे भगवान शिवशंकर फार भोळे आहेत महाराज. वैष्णव तर आहेच. या जगातले पहिले वैष्णव आहे. अजूनही महादेव पंढरपूरची वारी करतात. पटवून देईन मी तुम्हाला. एकदा महादेवाने ठरवलं पंढरपूरच्या वारीला जायचं.
पार्वती आई साहेब म्हणाल्या, स्वामी कुठे निघालात? म्हणे अगं पंढरीच्या वारीला निघालो. म्हणे असं का? पंढरीच्या वारीला तुमचीच इच्छा होते का जायची? आमची नाही का होती इच्छा? पण पार्वती, पंढरपूरच्या वारीला जाणं म्हणजे गार्डन मध्ये फिरायला जाण्यासारखं नाही. 15 ते 20 लाख लोकांची यात्रा त्या ठिकाणी असते. ते काही नाही, मी येणार म्हणजे. आणि इकडे एकदा ठराव पास झाला, आमच्या कोर्टात ठराव पास झाला की मग आम्ही देवाच्या बापाला सुद्धा ऐकत. बघा किती भोळे आहेत तो तुमचे नवरे, नाहीच म्हणतात बिचारे, कुणालाच ऐकत नाही. मग महादेवाने ठरवलं आता पार्वतीला सोबत घेऊन जायचं. तेवढ्यात समोरून आवाज आला, पप्पा. महादेवानं डोक्याला जात मारला. कोणाचा आवाज आला असेल? हा, कोणाचा आवाज आला असेल? झोपल्या का काय? आवाज आला चिरंजीवांचा. चिरंजीव कोण आहे? लंबोदर पीतांबर फणीवर वंदना, सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना, दास रामाचा वटपा हे सदना, संकटी पावा निर्वाणी रक्षा, सुरवर वंदना. जय देव जय जय देव जय देव जय मंगल श्री मंगल दर्शन मात्रे मान धरणे माते मान कामना पुरते. जय देव जय देव. जे घरी लोक थांबलेत ना त्यांना वाटेल आरती एवढ्या लवकर कशी काय लागली? कीर्तन अजून झालंच नाही ना आरती कशी काय लागली? आरती पण आपण सरळ म्हणत नाही बरं. लंबोदर पीतांबर फणीवर म्हणतच नाही लोक, फळीवरच म्हणतात. वाट पाहे सजना. कोणाचा सजना? कसा वाट पाहिल महाराज? वाट पाहे सदना. सदन म्हणजे घर. पुन्हा सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना असा शब्द आहे. आपण काय म्हणतो? सरळ तोंड वाकडं तोंड. पूर्ण आरतीचा आम्ही धिंगाणा धिंगाणा करून टाकला. बरं, आमच्या महिला मंडळ भजन म्हणतात ना, भजन. आमच्या महिला मंडळींचे भजन फार विचित्र आहे महाराज. गल्लीपासून दिल्लीपर्यंत जा, यांच्या भजनात अजिबात बदल नाही, एक सारखेच आहेत. भर दुपारी 12 वाजता दिंडी निघते गावामध्ये. भर दुपारी गावामध्ये 12 वाजता दिंडी निघते. महिला मंडळी भजन म्हणतात, चांदन चांदन झाली रात. भर दुपारी 12 वाजता. एकदा एका महिला मंडळीचं भजन मी ऐकलं, मला फारच आश्चर्य वाटलं. त्या महिला मंडळी म्हणायच्या, म्हणून दाखवू की राहू देऊ? हा, तुम्हाला तुमच्या भजनात कामी पडेल. त्या महिला मंडळी भजन म्हणायला लागल्या, अरे अरे विठोबा तुझ्यात माझं मन, अरे अरे विठोबा तुझ्यात माझं मन, घेतला मोबाईल लावला तुला फोन, पण नंबर कुठून मिळाला हेच कळालं. मी एवढ्या वर्षापासून कथा कीर्तन करते पण मला अजून पांडुरंगाचा नंबर मिळाला. या महिला मंडळींना मिळालाच कुठून ते काही कळालं नाही. म्हणून भजन सुद्धा असं म्हणावं की ज्या भजनामध्ये भगवान परमात्म्याचं काहीतरी नामोच्चारण आलं असेल. पुन्हा एक विनंती असेल माझी तुमच्या सर्वांना, बऱ्याच महिला मंडळीचे मी भजन ऐकले, स्वतःच्या माथ्यातले भजन तुम्ही लिहिता आणि त्याला एका जनार्दनी लावण्याचा अधिकार फक्त एकनाथ महाराजांना होता. कारण जनार्दन स्वामी त्यांचे गुरु होते. आपल्या गुरुला आपली सेवा समर्पित करावी म्हणून एका जनार्दनी लावायचे. आम्ही आमच्या माथ्यातल्या भजनाला एका जनार्दनी लावत असेल तर हा एकनाथ महाराजांचा अपमान आहे. म्हणून जसे भजन आहे तसे. लोक म्हणतात गाथा का वाचायचा? अरे गाथा याकरिता वाचायचा आपला माथा जागेवर राहिला पाहिजे म्हणून गाथा वाचावा लागतो. एक गोष्ट सांगू आणखी तुम्हाला, अंगात जर ताप असेल तर भोजन गोड लागत. जाग्यात ना तुम्ही अर्धा पाऊण तास केलं तर चालेल ना आणखी? हा, तुम्ही सांगा. बंद करायचं म्हणजे तुम्ही सांगा, नाहीतर मी रात्रभर सुरूच ठेवेन. अंगात जर ताप असला तर भोजन गोड लागत नाही, अंगात जर पाप असलं तर भजन गोड लागत नाही. लक्षात घ्या. म्हणून
जीवनामध्ये सत्संगाची प्राप्ती करायची असेल तर अनंत जन्माचं पुण्य एकत्रित आणावं लागतं, तेव्हाच भजनाची गोडी माणसाला लागते. म्हणून महादेवाच्या सोबत पार्वती माता आणि श्री गणेश भगवान जाण्याकरिता तयार झाले. आता विचार केला, पार्वती एवढ्या मोठ्या पोटाचं पोर पंढरपूरला न्यायचं कसं? पार्वती आई साहेब म्हटल्या, स्वामी असं काय करता, आपल्या घरची फोर व्हीलर काढा ना. फोर व्हीलर म्हणजे नंदी बैल. बरं मला सांगा, सध्या एक नवीन चित्रपट निघाला होता काही दिवसाच्या आधी, पुष्पा 2. त्यामधलं प्रसिद्ध वाक्य कोणतं आहे? झुकेगा नहीं साला. टाळी वाजवा याच्यासाठी. हे आपल्या देशाचे सुपुत्र आहेत, हे आपल्या देशाला मोठं करणार आहेत. झुकेगा नहीं साला. म्हणून आपल्या मुलांना हरिपाठात पाठवत जा, आपल्या मुलांना प्रार्थनेमध्ये पाठवत चला, आपल्या मुलांना ध्यानामध्ये पाठवत चला. आम्ही लहान होतो ना, आमच्या सोबतचे सगळे जे लहान लहान मुलं होते, आमचा नियम होता, आम्ही दर रविवारी लवकर यायचो. 4 वाजता पूर्ण मंदिराची साफसफाई करायचो, मंदिर घासून काढायचो. हे खोटं नाही, काकाजींना माहिती, हे खरं आहे. लोक म्हणतात काय मिळतं हे कळून, सेवा केल्याने काय मिळतं, सेवा केल्याने काय मिळतं हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही माझ्याकडे बघा. सेवा केल्याने एक इतका मोठा मेवा जीवनामध्ये मिळतो की संपूर्ण जगाला त्याचं आश्चर्य वाटतं. म्हणून सेवा जीवनामध्ये असली पाहिजे. सेवेने अंगी सामर्थ्य येते, सेवा परमो धर्म. म्हणून त्या ठिकाणी फोर व्हीलर काढली म्हणजे नंदी बैलाला काढलं, त्याच्यावरती सगळे विराजमान झाले आणि निघाले. आता एक तात्विक चिंतन यामध्ये सांगितलेलं आहे. दशचरण जयाला चौपदी चालता है, नयन हे 11 ज्या पंचमुखास पाहे, खचित चिनवल वाटे अष्टकर्णा जयाला, पशु जरी म्हणू त्या ते 2 पुच्छ तयाला. मन लावून ऐका, प्रश्न विचारणार मी तुम्हाला. दशचरण जयाला पायाची बेरीज किती आहे? हे किती आहे? पायाची बेरीज किती आहे? नंदी बैलाचे किती पाय? 4. पार्वती आईचे 4 कोण म्हटलं? पार्वती आईचे किती पाय? 2 पाय. भगवान शंकराचे आणि गणपती बाप्पाचे किती झाली पायाची बेरीज? 10. दशचरण जयाला पण चौपदी चालता है. पायांची बेरीज 10 आहे पण चालणारी 4च आहेत का? पायांची बेरीज किती आहे पण चालणारी 4च आहेत का? अरे बाकीचे फोर व्हीलर मध्ये बसलेले आहेत बाबा, नंदी बैलावरती बसलेले आहे. एकटाच नंदी बैल चालतो 4 पायाने. दशचरण जयाला चौपदी चालता है, नयन हे 11 डोळ्यांची बेरीज आहे 11. नंदी बैलाचे किती डोळे? झोपल्या का काय? काय स्वर लागला तुमचा, टाळी वाजवा एकदा. नंदी बैलाचे किती डोळे? महादेवाचे अरे 2 नाहीत बाबा, 3 आहेत. बरोबर आहे, 3 आणि 2 किती झाले? पार्वती आईचे किती डोळे? किती झाले? 7. गणपती बाप्पाचे किती डोळे? किती झाले? डोळ्यांची बेरीज 9 झाली. आणि इथे काय म्हटलं? नयन हे 11 ज्या पंचमुखास पाहे. उरलेले 2 डोळे कोणाचे? तुम्ही म्हणाल तुमचेच असतील. कोणाचे उरलेले 2 डोळे? इकडे बसल्यापैकी महिला आघाडी, उरलेले 2 डोळे कोणाचे? उरलेले 2 डोळे उंदीर नव्हता तिथे. उरलेले 2 डोळे कोणाचे? भगवान शंकराच्या गळ्यामध्ये कोण असतो? उरलेले 2 डोळे त्याचेच होते.
नयन हे 11 ज्या पंचमुखास पाहे. मुखाची बेरीज 5 झाली. आता पुढे खचितची नवल वाटे अष्टकर्ण जयाला. माणसं जर 5 झाले तर कान किती झाले? प्रत्येकाला किती कान असतात? मग 5 जर मुख आहे तर कान किती व्हायला पाहिजे? 10. बरोबर आहे की नाही? पण इथे काय म्हटलं? खचितची नवल वाटे अष्टकर्ण जयाला. कानांची बेरी 8च सांगितलेली आहे, कारण सर्पाला कान नसतात. पशु जरी म्हणू त्या ते 2 पुच्छ तयाला. 2 शेपट आहेत. कोणाकोणाचे? 2 शेपट कोणाचे आहेत? नंदी बैलाची आणि सापाची. यांना रोज कीर्तनात आणत चला, यांचं नॉलेज वाढलं पाहिजे बरं. आणि म्हणून असं तात्विक चिंतन या ठिकाणी सांगितलं. आणि भगवान भोलेनाथ नंदीवरती स्वार होऊन आपल्या परिवारासहित पंढरपूरला जाण्याकरिता निघाले. जसं छोट्या रेल्वेच्या अलीकडे तळावरती जाऊन पोहोचले, वारकऱ्यांची एवढी गर्दी होती महाराज, एवढी गर्दी. हरिनामाचा गजर त्या ठिकाणी चाललेला होता. ज्ञानोबा माऊली तुकाराम. सर्वांनी हात उंच घ्या. सर्वांनी हात. तुम्ही हात उंच केल्याशिवाय मी पुढचं. पुरुष मंडळी तुम्हाला पण निमंत्रण आहे. हात उंच घ्या. 1 2 3 4. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. हात ऊपर. ज्ञानोबा 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 ज्ञानोबा. वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला. वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला. ज्ञानोबा 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 ज्ञानोबा. ज्ञानोबा 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 ज्ञानोबा. ज्ञानोबा 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 ज्ञानोबा. ज्ञानोबा 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 ज्ञानोबा. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. कुंडलिक वरदा ज्ञानदेव ईश्वर भगवान गणपती बाप्पाला घेऊन. आणि जसे गेले चंद्रभागेच्या प्रदक्षिणा रोडने येत असताना समोर आल्यानंतर नरहरी मठ आहे. तिथे हनुमानजीचं एक सुंदर मंदिर आहे. ती तेवढ्यात आल्याच्या नंतर वारकरी रागावले, इथं माणसाला चालायला जागा नाही, एवढ्या गर्दीत तुम्ही बैल घुसवला, वा बाजूला. त्यावेळेला महादेव सांगतात, नंदी बाबा तुम्ही इथेच थांबा, आमचे वारकरी रागावलेले आहे. आजही तुम्ही पंढरपुरात गेला तर हनुमानजीच्या मंदिरासमोर नंदी आहे, यामागे दुसरं काहीच कारण नाही. हा एक जुना इतिहास आहे.
आणि ज्या वेळेला नंदी बाबा त्या ठिकाणी थांबले आणि मग गणपती बाप्पाला कडेवर घेतलं महादेवाने, आणि जसे राऊळामध्ये नामदेव पायरीने चढत चढत वर जायला लागले, एवढ्या मोठ्या पोटाचं पोर भार सहन झाला नाही. सांगितलं, बेटा आता मी तुला समोर नेऊ शकत नाही. उजव्या बाजूला एक कोनोडा आहे, गणपतीला तिथेच बसवलं. आजही गणपती बाप्पा तिथेच बसू नये. ज्या वेळेला तुम्ही राऊळात जाल ना पंढरपूरच्या, त्यावेळेला हे बघाल. एकटे भगवान शंकर त्या ठिकाणी राऊळामध्ये गेले, आणि जसं त्या ठिकाणी पांडुरंगाने पाहिलं की भगवान भोले बाबा आपल्या भेटीला आलेले आहे, एवढा आनंद झाला पांडुरंगाला, एवढा आनंद झाला. महिमा वर्णिता महेशू तेने मस्तकी वंदिला, माथ्यावर धारण केलं. कोणाला केलं? भगवान महादेवाला. आजही पांडुरंगाच्या मस्तकावर जर तुम्हाला या ठिकाणी जे गंध लावतात पांडुरंग, ते कशाची लिंग प्रतिमा आहे? महादेवाची लिंग प्रतिमा आहे. आणि या मध्यभागी गंध लावणं म्हणजे आज्ञा चक्राची पूजा करणं आहे. पण अलीकडच्या काळामध्ये तसं गंध तर पुरुषांनी पण लावायला पाहिजे. हा नियम काही केवळ महिलांकरिता नाही. 2 भुवयाच्या मध्ये आज्ञाचक्र असतं आणि तिथे तिलक लावल्याने त्याची पूजा ज्या वेळेला होते तेव्हा आपलं आज्ञाचक्र हे विकसित होत असतं. काही लोकांना हा पण प्रश्न पडला असेल, लहानपणी असेच तर फिरत होते गावात, असेच जात होते शेमड्या सामड्यासारखे राहत, आज एवढी मोठी कीर्तनकार झाली का? साधू संतांच्या संगतीने जा, जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. आणि या आज्ञाचक्राच्या मध्यभागी इथे जर आपण तिलक लावला, आपल्या बुद्धीची त्या ठिकाणी प्रगती होते, बुद्धी विकसित होते. पण आज आमच्या माता भगिनींना कपाळावर गंध सुद्धा लावायची इच्छा होत नाही. आम्ही मोठे मोठे नारे देतो, गर्व से कहो हम हिंदू है. आमच्या गळ्यात तुळशीची माळ नाही, आमच्या कपाळाला गंध नाही. हिंदू धर्मातले कोणतीच संस्कृती आम्ही त्या ठिकाणी आचरणात आणत नाही. फक्त गर्व से कहो हम हिंदू है. आज हिंदू जर एकजूट असताना महाराज, आज जगावरचे आलेले संकट कधीच आपल्या देशावरती आले नसते. आज एखादा मुस्लिम बांधव येतो आणि एखादी छोटीशी जागा घेऊन वक्फ बोर्डच्या नावाने ती जागा त्याच्या ताब्यात जाते, तोपर्यंत आमचा हिंदू झोपलेला असतो. एक दिवस असा येईल, आपण जर अशा झोपा काढल्या ना, एक दिवस असा येईल या जगात हिंदू शिल्लक राहणार नाही. त्याला जबाबदार फक्त आपण असू. म्हणून जागे व्हा. आजचे तरुण बिअर बार मध्ये भट्टीवर त्या ठिकाणी दारूच्या पडलेले दिसतात. लोक म्हणतात लग्नामध्ये अक्षदा फेकतात, तांदूळाचं किती मोठं नुकसान होतं. तेव्हा त्यांना सांगावं, ज्याच्या ओठावर मिशी आलेली नाही त्यालाही कोणत्या ब्रँडची दारू प्यायची हे कळते. ते तरुण बिअर बार मध्ये जाऊ जाऊ मरतात, त्यावेळेला आमच्या देशाचं नुकसान होत नाही. आज तर असा समज लोकांचा झालेला आहे, पतिव्रता स्त्रीने घड्यामध्ये मंगळसूत्र घालणं म्हणजे लोक त्याला काय म्हणायला लागले? अंधश्रद्धा म्हणायला लागले. पायामध्ये जोडवे घालणे याला लोक अंधश्रद्धा म्हणायला लागले. पूर्वीच्या आमच्या माता भगिनी होत्या, रुपया एवढं कुंकू लावायच्या. बरोबर आहे ना आजीबाई? रुपया एवढं कुंकू लावायच्या. का लावायच्या? स्वस्त होतं म्हणून लावायच्या का? हा, झोपल्या का काय? रुपया एवढं कुंकू लावायच्या, स्वस्त होतं म्हणून लावायच्या का? नाही. मग का लावायच्या? या कुंकवासारखं माझ्या धन्याचं आयुष्य वाढावं म्हणून मोठं कुंकू लावायच्या. आज तुमचा अजिबात सन्मान राहिलेला, तुम्हाला इज्जतच राहिली नाही. आज दुर्बीननं जरी पाहिला तरी कपाळावरचं काहीच दिसत. धनी एवढा बारीक झाला, एवढा बारीक झाला, एवढा बारीक झाला, बिचारा दुर्बीननं पाहिल्यावरही दिसत नाही. त्याच्यामध्ये धनी मॅचिंग पण झालेला आहे. धनी मॅचिंग पण झालेला आहे. लाल रंगाची साडी, लालच ब्लाऊज, लालच बांगड्या, लालच टिकली. पांढऱ्या रंगाची साडी, पांढराच ब्लाऊज, पांढऱ्याच बांगड्या, पांढरीच टिकली. काळ्या रंगाची साडी, काळाच ब्लाऊज, काळ्याच बांगड्या, काळीच काळीच टिकली. दोन्ही मॅचिंग पण झालेलं आहे. आज यांना अजिबात सन्मान राहिला नाही. तसंही आपण शक्तिशाली आहोत महाराज. का? आपली स्वारी कशावर आहे? दुर्गा देवीची स्वारी कशावर आहे? जागे आहात ना तुम्ही?
दुर्गा देवीची स्वारी कशावर आहे? वाघावर. आमची स्वारी वाघावर आहे, तुमची बैलावर. लग्न होतं ना, लग्नामध्ये आमची स्त्री वाघिणीवर बसलेली आहे, अजिबात कोणाला घाबरत नाही. लग्नामध्ये हा पठ्ठ्या अख्खी वरात घेऊन येतो हिला एकटीला घेऊन जायला, आणि ही एकटी वाघिणी सारखी एवढ्या मोठ्या वरातीत एकटी निघून जाते का? आमची स्वारी वाघावर आहे, तुमची बैलावर आहे. पूर्वीच्या काळामध्ये आमच्या माता भगिनी काय करायच्या? घरामध्ये स्वयंपाक करत असताना 3 चपात्या वेगळ्या बनवायच्या. पहिली चपाती गाईची, दुसरी चपाती कुत्र्याची, आणि तिसरी चपाती दारावर कोणी भिक्षुक आला असेल तर त्या भिक्षुकाची. अशा 3 चपात्या आमच्या माता भगिनी आधी बनवायच्या. आता आमच्या माता भगिनींचं असं झालंय, गरम गरम पोळी पहिली त्या ठिकाणी तयार झाली की ती बिचारी वाढते नवऱ्याच्या ताटामध्ये. जी पोळी कोणाची होती? गाईची होती. गाईची पोळी जेव्हापासून नवऱ्याच्या ताटात जायला लागली तेव्हापासून बिचारा गोगल गाईसारखा गरीब 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 होत. आता पहिली वाढली तर वाढली, दुसरी तिसरी वाढू नका, एवढा अपमान यांचा करू नका. दुसरी कुत्र्याची आहे, तिसरी भिकाऱ्याची आहे, एवढा तरी अपमान यांचा करू. म्हणून आता यांना किंमतच राहिली नाही. म्हणून कपाळावर गंध लावलं पाहिजे, गळ्यात तुळशीची माळ धारण केली पाहिजे. साधं उदाहरण सांगेल मी तुम्हाला. एका मुलीचं लग्न होतं. एका मुलीचं लग्न झाल्यानंतर त्या लग्नाच्या मंडपामध्ये एक मुलगा तिच्या गळ्यामध्ये एक काळ्या रंगाचं मंगळसूत्र बांधतो, आणि काळ्या रंगाचं मंगळसूत्र बांधल्याबरोबर एका क्षणात ती अर्ध्या इस्टेटची काय होते? मालकीन होते, काहीही कष्ट न करता. आता पुढचं जे सांगेन ते ऐका आणि पटलं तर टाळी वाजवा. एक सामान्य पतीमध्ये जर एवढी ताकद आहे, त्याच्या नावाचं एक काळ्या रंगाचं मंगळसूत्र गळ्यामध्ये घातलं, अर्ध्या इस्टेटची आपण मालकीन होतो. जरा विचार करा, भगवंताच्या नावाची एक तुळशीची माळ जर गळ्यामध्ये घातली, काही नाही देऊ शकणार महाराज तो भगवंत आपल्याला, काही नाही देऊ शकणार. पण आमचं असं आहे, तुळशीची माळ घालतो दिदी आम्ही, पण खाणं पिणं चालतं ना. आणि जर मग खायचं असेल तर मग ती काढून ठेवायची का? अजिबात नाही. अरे जनावर जे खातात ना ते जनावरासारखेच वागतात. या जगात 2 प्राणी असे आहे, वाघ शुद्ध मांसाहारी प्राणी, हत्ती शुद्ध शाकाहारी प्राणी. हत्तीच्या समोर मांसाचं ढीग जरी लावला, त्याला जर दिवसभर गवत मिळालं नाही उपाशी मरेल, पण हत्ती मासाला तोंड लावत नाही. वाघ हा शुद्ध मांसाहारी प्राणी आहे, त्याला जर शिकार मिळाली नाही त्याच्या समोर तुम्ही किती गवत टाका, त्या ठिकाणी वाघ गवत खात, वाघ भुकेने मेला तरी गवत खात नाही, हत्ती भुकेने मेला तरी मांस खात नाही, माणसाला काहीच पुरत. एका मुलीचं लग्न झालं आणि लग्नामध्ये तिच्या आईने तिला एक बकरी भेट म्हणून दिली. पूर्वीचे लोकांच्या घरी गायी असायच्या, लोक गायी द्यायची भेट म्हणून. आता लोकांच्या घरी गायीच राहिलेल्या नाही. आज वाघ मारायचा असेल तर लायसन्स काढावं लागतं, आज हरिण मारायचं असेल तर लायसन्स काढावं लागतं, पण गाय मारायची असेल तर लायसन्स काढावं लागत नाही. कोणीही यावी, कापावी आणि घेऊन जावी, एवढ्या आमच्या मायची या ठिकाणी दुर्दैवी अवस्था झालेली आहे. म्हणून बकरी भेट म्हणून दिली, पण तिचा नवरा असल दारोड्या निघाला. रोज त्याची नजर त्या बकरीवरतीच असायची. एक दिवस तुला नेईन, पत्नी म्हटली न्या तर खरं, तुम्हाला कापून टाकेन मी. एक दिवस याने रात्री भरपूर दारू पिऊन घेतली, रात्री 12 वाजता पाठीवर टाकलं, घेऊन गेला, रात्रभर मित्रांबरोबर पार्टी केली. दुसऱ्या दिवशी दारू उतरली तेव्हा घरी आल्याबरोबर ती बकरी तिथंच उभी दिसली. याने पत्नीला आवाज दिला, म्हणे अगं ही बकरी इथं कशी? ती म्हणे रोज इथंच असते म्हणे ती, पण आज ही बकरी इथं कशी? पत्नी म्हटली ही बकरी इथं कशी ते जाऊ द्या, पण काल रात्री आपल्या घरचं काळं कुट्ट कुत्र पाठीवर टाकून तुम्ही नेलं तरी कुठं? रात्रभर कुत्र कापून खाल्लं, पण माणसाची बुद्धी कुठे चालली हे काही माणसाला कळत नाही. म्हणून कुठे चाललेला आहे माणूस? एवढा आनंद झाला पांडुरंगाला, महिमा वर्णिता महिषू तेने मस्तकी वंदिला, म्हणून एका जनार्दने वैष्णव शिरोमणी महादेव. देवे केले कैसे कैसे
उद्धरिले अनायासे ऐका नवला याची ठेवा नेणे काही भक्तिभाव। भगवान शिवशंकर भोलेनाथ अवडंबर दानी आहे, अवघड दानी आहे। जो मागेल त्याला लगेच देऊन टाकतात, मागचा पुढचा कुठलाही विचार करत नाही। बरं मला एक सांगा, लंका कोणाची? हा, चुकलं तर काही फाशीची शिक्षा नाही तुम्हाला। लंका कोणाची? रावणाची। हात उंच करा, रावणाची। ज्यांना वाटतं रावणाची आहे लंका त्यांनी हात उंच करा। लंका कोणाची आहे? एवढ्या संख्येने तुमचा आवाज आत्ताच आला की लंका रावणाची। मग हात उंच करा म्हटलं तर का नाही केला? कारण तुम्हाला वाटलं आपलं उत्तर चुकलेलं आहे आणि ते खरंच चुकलेलं आहे। लंका रावणाची नाही, लंका कोणाची आहे? महादेवाची। तुम्ही म्हणाल कसं? मी पटवून देईन तुम्हाला। शिव महापुराणमध्ये सुंदर प्रसंग आलेला आहे। ती कथा फार मोठी, मी एवढी मोठी कथा तुम्हाला सांगणार नाही, थोडक्यात त्याचा सार सांगेन। ज्या वेळेला गुणनिधी अनेक जन्म घेता घेता धननिधी झाला, धनाचा मालक झाला, त्याचं नाव झालं कुबेर। कुबेर हा रावणाचा चुलत भाऊ आहे आणि कुबेराने महादेवाला त्या ठिकाणी सुंदर घर असावं म्हणून सोन्याची लंका त्या ठिकाणी तयार करून दिली। आता स्वाभाविक आहे, महाराज नवीन घर बांधल्यानंतर त्या घराची काय करतो आपण? वास्तुपूजा करतो। महादेवाने पण ठरवलं आपण आपल्या घराची वास्तुपूजा करायची। मग त्या काळात प्रसिद्ध असणारा ब्राह्मण होता, त्याचं नाव रावण। रावण रावण त्या ठिकाणी आला, कारण प्रसिद्ध पंडित आहे, ज्ञानी आहे। वास्तुपूजा करण्याकरिता रावण आला। रावण म्हणजे सामान्य नाही, रावण महादेवाचा फार मोठा भक्त आहे। असं म्हणतात रावणाची रोजची पूजा करण्याकरिता जे साहित्य लागायचं ना, ते गोळा करण्यासाठी 14 माणसं असायची। 14 माणसं। रावण रोज 1000 कमळ शिवलिंगावरती व्हायचा। एक दिवस एक कमळ कमी पडलं। रावणाने विचार केला, उठावं तर भक्तीत अंतर पडतं आणि नाही उठावं तर कमळ कमी पडतं। रावण उठलाही नाही आणि भक्तीही अपूर्ण ठेवली नाही। तुम्ही म्हणाल कशी? स्वतःचं शिर कापलं आणि शिवलिंगावरती वाहलं। कारण आपल्या शरीरावरती 7 कमल असतात, चरण कमल, नाभी कमल, हृदय कमल, शिर कमल, कर कमल, नेत्र कमल आणि मुख कमल। या मुखाला कमल म्हटल्या जातं। हे कापलं शिवलिंगावरती वाहलं। जटाटवी गलचल प्रवाह पावित स्थले